छत्रपती संभाजी महाराज यांनी मोगलांशी ज्या पद्धतीने संघर्ष केला आणि स्वराज्य स्वधर्म टिकविण्याकरता जे बलिदान देऊन त्याग केला, त्यांच्यामुळेच आज आपण जगतोय। या आपल्या पूर्वजांनी केलेला त्याग व बलिदान याची थोडीफार जाणीव ठेवून आज आपण जगलं पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले। काल दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव राहुरी शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागात साजरा करण्यात आला। विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून महाराजांना अभिवादन करण्यात आले। शिवजयंती निमित्त नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला। यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य टिकविण्यासाठी मोगलांशी दिलेला लढा व संभाजी महाराजांचं शौर्य या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले। आजच्या तरुण पिढीनं छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे, या उद्देशानं शिवजयंतीचं औचित्य साधून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीनं छावा चित्रपट मोफत दाखवण्याचं आयोजन करण्यात आले होते। काल शिवजयंती दिनी सायंकाळी 6 वाजता राहुरी शहरातील ज्ञानेश्वर मित्र मंदिर इथं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आरती करण्यात आली। त्यानंतर चित्रपटगृहात प्रवेश केला। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीनं स्वखर्चातून शेकडो तरुणांना छावा चित्रपट दाखवण्यात आला। यावेळी तरुणांनी माजी मंत्री तनपुरे यांचे आभार व्यक्त केले। आज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज राहुरी शहरातल्या आमच्या तरुण वर्गाकरता ज्ञानेश्वर चित्रमंदिर इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावरती शौर्यावरती आधारित छावा जो चित्रपट लागलेला आहे तो आज या ठिकाणी दाखवण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। आणि पुढे जरा आसनांची संख्या मर्यादित असल्यामुळं साधारणपणे 150 आसन क्षमता या चित्रपटगृहाची आहे आणि तेवढे तिकीट आज शिवजयंतीच्या निमित्तानं काही गणेश मंडळाच्या तरुणांना आपण या ठिकाणी आज हा चित्रपट बघण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी देखील मोगलांशी ज्या पद्धतीने संघर्ष केला आणि स्वराज्य स्वधर्म टिकवण्याकरता जे बलिदान दिलं, जो त्याग केला आणि त्यांच्यामुळं खरं आपण आता ह्या इथं जे जगतो आहोत, या आपल्या पूर्वजांनी केलेला त्याग बलिदान याची थोडीफार जाणीव ठेवून खरं आज आपण जगलं पाहिजे। परंतु या सर्वातून ही प्रेरणा तरुण पिढी घेईल या निमित्तानं शिवजयंतीच्या मुहूर्तावरती हा सिनेमा दाखवण्याचं इथं आमच्या मित्रमंडळातर्फे नियोजन करण्यात आलं आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक नंदू तनपुरे, गजानन सातभई, ज्ञानेश्वर चित्रपटगृहाचे मालक रमेश उंडे, बाळासाहेब गिरमे, गणेश कोहकडे आदींसह शेकडो तरुण उपस्थित होते। विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी।